नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय गणित पाठ 12वा शेकडेवारी। मुलांनो, आज आपल्याला गणितातील एक वेगळा घटक शिकायचा आहे, तो म्हणजे शेकडेवारी। सर्वप्रथम शेकडेवारी म्हणजे काय ते नीट समजून घेऊया। शेकडेवारी या चिन्हाने दर्शवितात। शेकडा म्हणजे 100 आणि शेकडेवारीला टक्केवारी किंवा शतमान पद्धत असेही म्हणतात। आता या पहिल्या चित्रामध्ये बघा, मोबाईलची बॅटरी 43% भरलेली आहे। म्हणजेच काय बरं, 43% म्हणजे 100 पैकी 43वा भाग असा होतो। आता हे दुसरं चित्र बघा, या दुसऱ्या चित्रामध्ये धरण 58% भरलेले आहे। म्हणजे 100 पैकी किती बरं? सर, 100 पैकी 58%। अगदी बरोबर। धरणात एकूण अर्धा भागच पाणी शिल्लक राहिले आहे, तर ते किती टक्के होईल बरं? 100च्या अर्धे म्हणजे 50, म्हणजे 50% पाणी धरणात शिल्लक असेल। अगदी बरोबर। समजा धरणात पाव भागच पाणी शिल्लक राहिले आहे, तर ते किती टक्के होईल बरं? सर, 100च्या पाव भाग म्हणजे 25, म्हणजे 25% पाणी धरणात शिल्लक असेल। अगदी बरोबर। जेव्हा आपण एखादी संख्या शेकडेवारीत लिहितो, तेव्हा तो भाग 100 भागांपैकी तेवढाच भाग असतो। ही शेकडेवारी अपूर्णांकात कशी लिहितात ते आपण आता पाहूया। 100 पैकी 58% भाग म्हणजे 100 पैकी 58वा भाग, आणि हे अपूर्णांकामध्ये लिहितात 58/100। 100 पैकी 43% म्हणजे 100 पैकी 43वा भाग, आणि हे अपूर्णांकामध्ये लिहितात 43/100। आता पुढील उदाहरणे अपूर्णांकात सांगा बघू। 20% म्हणजे किती? सर, 20/100। अगदी बरोबर। आणि 60% म्हणजे किती? सर, 60/100। अगदी बरोबर। शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात कशी लिहितात ते आता आपण पाहूया। 50% भाग म्हणजे एकूण 100 भागांपैकी 50 भाग। पण आता याच संख्येला अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहायचे असल्यास 50/100 असे लिहितात। 25% भाग म्हणजे एकूण 100 भागांपैकी 25वा भाग, आणि याला अपूर्णांकात लिहितात 25/100। 75% भाग म्हणजे एकूण 100 भागांपैकी 75 भाग, आणि याला अपूर्णांकात लिहितात 75/100। आता 35% हे अपूर्णांकाच्या स्वरूपात कसे लिहाल बरं? सर, 25/100। अगदी बरोबर। आणि 80% हे कसे लिहाल? 80/100। अगदी बरोबर। अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये लिहिणे। शेकडेवारीची माहिती अपूर्णांकात कशी लिहितात ते आपण आता पाहिले। आता याउलट म्हणजेच अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये कशी लिहितात ते आता आपण पाहूया। समजा 3/4 छेद 100 करण्यासाठी आपल्याला अशी संख्या निवडावी लागेल की जिला 4ने गुणले तर मिळणारी संख्या 100 होईल। म्हणून आपण 25 ही संख्या घेऊया, कारण 25 चौक 100, आणि जर आपण छेदाला 25ने गुणले तर आपल्याला अंशाला पण 25ने गुणावं लागेल। म्हणून 3/4 बरोबर 3 × 25 छेद 4 × 25 बरोबर
75/100 म्हणजेच 75%. तर अशा प्रकारे अपूर्णांकाच्या स्वरूपात माहिती आपण शेकडेवारीत लिहू शकतो. आता मी तुम्हाला काही अपूर्णांक सांगतो, त्यांचे तुम्ही शेकडेवारीत रूपांतर करा. पहिला आहे 2/5. सर, छेद 100 येण्यासाठी आपण जर 20 ने 5 ला गुणले तर छेद 100 होईल आणि छेदाला 20 ने गुणायचे म्हणून अंशाला पण 20 ने गुणावे लागेल. म्हणून 2/5 बरोबर 2 गुणिले 20 छेद 5 गुणिले 20 बरोबर 20 दुने 40 आणि 50 दुने 100 म्हणून 40/100 बरोबर 40%. अगदी बरोबर. आता पुढचं उदाहरण 5/10. सर, छेद 100 येण्यासाठी आपण जर 10 ने 10 ला गुणले तर छेद 100 होईल आणि छेदाला 100 ने गुणायचे म्हणून अंशाला पण 10 ने गुणावे लागेल. म्हणून 5/10 बरोबर 5 गुणिले 10 छेद 10 गुणिले 10 बरोबर 5 गुणिले 10 म्हणजे 50 आणि 10 गुणिले 10 बरोबर 100 म्हणजे 50/100 आणि हे 50% असेल. अगदी बरोबर. आता 4/4 याची शेकडेवारी काढा. सर, 4 ला 25 ने गुणले म्हणजे छेदाची संख्या 100 होते. या गणितात अंशाला 25 ने गुणले तर अंशाची संख्या पण 100 होते. म्हणून 4/4 बरोबर 4 गुणिले 100 छेद 4 गुणिले 100 म्हणजेच 100%. अगदी बरोबर. मुलांनो, या सर्व उदाहरणातून आपल्याला हे कळते की छेद 100 करण्यासाठी सममूल्य अपूर्णांकाचा उपयोग होतो. आता आपण काही शाब्दिक उदाहरणं बघूयात. पहिलं उदाहरण, गेल्या वर्षी गिरीप्रेमी गटाने वृक्षारोपण कार्यक्रमात 75 झाडे लावली. त्यापैकी 48 झाडांचे संवर्धन उत्तम रीतीने झाले. तर दुसऱ्या चित्रात कर्मवीर गटाने 50 झाडे लावली होती आणि त्यापैकी 35 झाडांचं संवर्धन उत्तम रीतीने झाले. तर झाडांचं संवर्धन करण्यात कोणता गट यशस्वी झाला ते आपल्याला काढायचं आहे. सुरुवातीला दोन्ही गटांनी लावलेल्या झाडांची संख्या ही वेगवेगळी दिसते. गिरीप्रेमींची 75 आणि कर्मवीर गटाची 50. लावलेल्या झाडांचा आणि संवर्धन झालेल्या झाडांचाही आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून ही तुलना करण्यासाठी संवर्धन झालेल्या झाडांची शेकडेवारी काढणे आपल्याला उपयोगी ठरेल. म्हणून संवर्धन झालेल्या झाडांचे लावलेल्या झाडांची गुणोत्तर आता आपण पाहूया. गिरीप्रेमी गटाने लावलेल्या झाडांपैकी चांगले संवर्धन झालेली झाडे A% आहे असे मानूयात. तर कर्मवीर गटाने लावलेल्या झाडांपैकी चांगले संवर्धन झालेली झाडे B% आहे असे मानूयात. मग गिरीप्रेमी गटासाठी संवर्धन झालेली झाडे व लावलेली झाडे यांचे गुणोत्तर प्रमाण असेल A/100 बरोबर 48/75. म्हणून A/100 गुणिले 100 बरोबर 48/75 गुणिले 100. दोन्ही बाजूला आपण 100 ने गुणलं म्हणून 100 100 एक 100 नंतर 75 आणि 100ला भाग दिला तर 25×75 आणि 25×4 म्हणून बरोबर 48 गुणिले 24/3 बरोबर 192/3. तर 3 ने 192ला भाग दिल्यानंतर उत्तर येतं 64 म्हणून बरोबर 64. म्हणून A बरोबर 64. म्हणून गिरीप्रेमी या गटाने 64% झाडांचं उत्तम संवर्धन केलं. आता कर्मवीर गटासाठी संवर्धन झालेली झाडे
व लावलेले झाडे यांचे गुणोत्तर प्रमाण आपण पाहूया. बी छेद 100 बरोबर 35/50. ए छेद 100 गुणिले 100 बरोबर 35/50 गुणिले 100. दोन्ही बाजूला आपण 100 ने गुणतोय. 100 एक 100, नंतर 50 एक 50, 50 दुने 100, म्हणून 35 गुणिले 2 छेद 1 म्हणजे 35 दुने 70, म्हणजे बी ची किंमत आली 70. तर बी काय मानलेलं होतं आपण? कर्मवीर या गटाने 70% झाडांचं उत्तम असं संवर्धन केलं. आता बघा, गिरीप्रेमी या गटाने 64% झाडांचं संवर्धन केलं आणि कर्मवीर या गटाने 70% झाडांचं संवर्धन केलं. म्हणून या दोन्ही गटांमध्ये झाडांचे संवर्धन करण्यात कर्मवीर हा गट जास्त यशस्वी झाला. आता उदाहरण 2. एका शाळेतील 1200 विद्यार्थ्यांपैकी 720 विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापनात गणित विषयामध्ये अ श्रेणी मिळाली. तर अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर बघा, अ श्रेणी मिळालेले विद्यार्थी A% असे मानू आणि अ श्रेणी मिळालेले विद्यार्थी व एकूण विद्यार्थ्यांची संख्या यांचे गुणोत्तर 2 रूपात लिहून समीकरण सोडवूयात. म्हणून A छेद 100 गुणिले 1200 छेद 720. या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 100 ने गुणूया. A छेद 100 गुणिले 100 बरोबर 1200 छेद 720 गुणिले 100. 100 एक 100, नंतर 0 गेला आणि इकडचा एक 0 गेला, म्हणून 1200 छेद 72 गुणिले 10. म्हणून यांचा गुणाकार आणि भागाकार केल्यावर उत्तर येतं 60. म्हणून A बरोबर 60 म्हणजेच अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 60% आहे. आता उदाहरण 3. एका समाजसेवी संस्थेने एका जिल्ह्यातील 400 शाळांपैकी 18% शाळा दत्तक घेतल्या. तर घेतलेल्या शाळा किती? आपण दत्तक घेतलेल्या शाळांच्या संख्येचे एकूण शाळांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढूया. 18% म्हणजे 100 पैकी 18 शाळा दत्तक घेतल्या, म्हणून एकूण शाळा किती होत्या? 400. म्हणून दत्तक शाळा A आहे असे मानू. म्हणून A छेद 400 गुणिले 18 छेद 100. या समीकरणाचे दोन्ही बाजूंना 100 ने गुणूया. A छेद 400 गुणिले 400 बरोबर 18 छेद 100 गुणिले 400. म्हणून 400 400 गेले, इकडे 0 गेला 0 गेला, पुढे राहिलं 18 गुणिले 4, म्हणून A बरोबर 18 चौक 72. म्हणून दत्तक घेतलेल्या एकूण शाळांची संख्या 72 आहे. सरावासाठी काही उदाहरणं आता आपण बघूयात. उदाहरण 1. एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले ते आपल्याला काढायचे. तर मग बघा, शबानाला मिळालेले गुण A% आहेत असे मानू आणि शबानाला मिळालेले गुण व एकूण गुण यांना गुणोत्तर रूपात लिहून समीकरण तयार करू. म्हणून A छेद 100 बरोबर 736 छेद 800. दोन्ही बाजूला आता आपण 100 ने गुणूयात. म्हणून A छेद 100 गुणिले 100 बरोबर 736 छेद 800 गुणिले 100. 100 एक 100, नंतर 800 मधले 2 शून्य आणि 100 मधले 2 शून्य गेले, म्हणजेच 736 छेद 8. 8 ने 736 ला भाग दिल्यावर उत्तर येतं 92. म्हणजेच A बरोबर 92. म्हणून एका परीक्षेत शबानाला 92% गुण मिळाले. आता उदाहरण 2. 2400 पैकी 144 बरोबर किती टक्के? उत्तर 2400 पैकी 144 तर 100 पैकी किती हे काढण्यासाठी आपण ती संख्या x मानू आणि समीकरण मांडू. म्हणून x छेद 100 बरोबर
144/2400. दोन्ही बाजूला 100 ने गुणूया, म्हणून x/100 गुणिले 100 बरोबर 144/2400 गुणिले 100. 100 एक 100 आणि इकडे 2400 मधले 2 शून्य आणि 100 मधले 2 शून्य गेले, म्हणजेच बरोबर 144/24. 24ने 144ला भाग दिल्यानंतर उत्तर येतं 6, म्हणून x बरोबर 6. तर 2400 पैकी 144 म्हणजेच 6% होतात. उदाहरण 3. एका विद्यार्थ्याला 115 पैकी 46 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले? उत्तर 100 पैकी मिळालेले गुण A% आहे असे आपण मानूयात. आणि म्हणून प्रथम आपण 100 पैकी मिळालेले गुण आणि 115 पैकी 46 मिळालेले गुण यांचं समीकरण आपण मांडूया. म्हणून A/100 बरोबर 46/115. दोन्ही बाजूला 100 ने गुणूयात, म्हणून A/100 गुणिले 100 बरोबर 46/115 गुणिले 100. 100 एक 100, त्यानंतर 46 गुणिले 100/115. 46 आणि 100 यांचा गुणाकार 4600/115. 115 ने 4600ला भाग दिल्यावर उत्तर येतं 40, म्हणजेच A बरोबर 40. म्हणून त्या विद्यार्थ्याला 40% गुण मिळालेत. उदाहरण 4. प्रकाशने शेतातील 19,500 चौरस मीटर शेत जमिनीपैकी 75% जमिनीत ज्वारी पेरली, तर त्याने किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली? यासाठी आपण ज्वारी पेरलेला भाग आणि एकूण शेतजमीन यांचे गुणोत्तर काढून समीकरण सोडवूयात. उत्तर 19,500 चे 75% म्हणजेच 75/100 गुणिले 19,500. 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, म्हणून बरोबर 75 गुणिले 195 यांचा गुणाकार येतो 14,625. म्हणून प्रकाशने आपल्या शेतातील एकूण 14,625 चौरस मीटर भागात ज्वारी केली. उदाहरण 5. एका गावातील 5,675 लोकांपैकी 5,648 लोक साक्षर आहेत, तर गावाची साक्षरता किती टक्के आहे? आपण गावातील साक्षरता X% आहे असे मानू. उत्तर म्हणून x/100 बरोबर 5,648/5,675. दोन्ही बाजूला 100 ने गुणू, म्हणून x/100 गुणिले 100 बरोबर 5,648/5,675 गुणिले 100. 100 एक 100, त्यानंतर 5,648 गुणिले 100/5,675. 5,64,800/5,675 यांना भाग दिल्यावर उत्तर येतं 96. म्हणून x बरोबर 96, म्हणून त्या गावातील 96% लोक साक्षर आहेत. मित्रहो, या ठिकाणी तुम्हाला काही स्वाध्याय दिलेला आहे. 3 उदाहरणं दिलेली आहेत. हे तिन्ही उदाहरणं तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवायची आहेत. धन्यवाद.